गुड इव्हनिंग मित्रांनो, नमस्कार. आज मंथली एक्सपायरी दिवशी मार्केटने काय मूव्ह केलं आपण सगळ्यांनी बघितलंच. रिटेल ट्रेडर्सला सध्या फार अवघड जात आहे ट्रेड करणं आणि प्रॉफिट काढणं. ओके. तर कसं आहे मित्रांनो, आपलं कॅपिटल वाचवणं, ओके, हा सुद्धा एक प्रकारचा प्रॉफिटच आहे. थोडा आवाज बसलेला आहे आज, माफ कराल. तर बघा मित्रांनो, रिटेल ट्रेडर्सला काय आहे ना, ट्रेंड जेव्हा असतो ना, अप ट्रेंड असेल, भले डाउन ट्रेंड असेल, तर रिटेल ट्रेडर जो आहे, तो ट्रेंडमध्येच पैसा कमवू शकतो. कारण ज्यावेळेस मार्केटची एक रेंज फिक्स आहे, साइडवेज मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये सध्या रिटेल ट्रेडर्सला पैसा कमवणं फार अवघड होऊन बसलंय. आपण रोज ट्रेड करायलाच पाहिजे, असंही काही नाहीये. बरोबर आहे. हां, जर इंडिव्हिज्युअल स्टॉक्स असतील, इंडिव्हिज्युअल थीम असेल, त्याच्यामध्ये पैसा बनणं सध्या आपण असं म्हणू शकतो, की तिथे बनवू शकतो स्टॉक्समध्ये. ओके. पण सध्या इंडेक्समध्ये आणि ऑप्शन थ्रू ट्रेड करून प्रॉफिट काढणं सध्या थोडं अवघड झालेलं आहे. व्होलॅटिलिटी नाहीये, व्हॉल्यूम्स नाहीये. एफ-आय-एस कडून होणारी कंटिन्यू सेलिंग, ओके. सुट्टीवर जाणं त्यांचं आणि आपले डी-आय-एस सुद्धा जे आहे ते थोडं ते पण सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. तर आपण बघूया इन डिटेल, की कोणत्या न्यूज आहेत, ज्याचा इम्पॅक्ट उद्याच्या मार्केटवरती होईल. आज मार्केटने कसं काम केलं? ओके. ब्रॉडर मार्केट काय सांगतंय? ठीक आहे. सेक्टोरल इंडायसेस काय सांगतायत? आपण सगळं बघूया एफ-आय-एस, जी-आय-एसनी आज काय केलंय? यूएसचा काही इम्पोर्टंट डेटा आहे का? या सगळ्या अ, जे गोष्टी आहेत, सगळे जे फॅक्टर्स आहेत, आपण वन बाय वन आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. तर चला सुरुवात करूया मित्रांनो. मी माझा परिचय करून देतो. मी मयूर. मागच्या 10 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतो आणि माझा अनुभव हा तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून. माझं एकच स्वप्न आहे मित्रांनो, की 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1,00,000 मराठी बांधवांना अर्थसाक्षर करायचं आहे. त्यांना सांगायचं आहे, की शेअर मार्केट काय असतं, तुम्ही यातनं कसा पैसा बनवू शकता. ओके. मी कोणाकडनंही पैसे घेत नाही मित्रांनो. हे नॉलेज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. मला बरेच आपले दर्शक जे आहेत, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ किंवा माझे शॉर्ट व्हिडिओज किंवा Instagramचे रील्स जातात, ते मला कमेंट करतात, की अवधूत साठेंनी खूप असेच पैसे कमवले. बघा मित्रांनो, पैसा कमवण्यासाठी माझ्याकडे भरपूर मार्ग आहेत. ओके. पण माझं जे महत्त्वाचं जे म्हणजे माझे टार्गेट जे आहे ना, ते अर्थसाक्षर करणं आहे. मी कुठलाही कोर्स विकत नाहीये. मी बाय सेल टिप्स देत नाहीये तुम्हाला. ओके. मी फक्त नॉलेज वाटायचं काम करतोय. तर माझी हीच इच्छा आहे, की आपण शिकून घ्यावं आणि अर्थसाक्षर व्हावं. तर चला आज बघूया आपण, की मार्केटने नेमकं काय केलं. ओके. आता बघा तुमच्या समोर स्क्रीन आहे. तुम्हाला दिसतंय बघा, ब्रॉडर मार्केटमध्ये आज फक्त निफ्टी नेक्स्ट 50 हा एक जर सेक्टर सोडला, ओके, ब्रॉडर मार्केटमध्ये हा एक इंडेक्स सोडला, तर बाकी सगळ्यामध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतीये. ओके, निफ्टीमध्ये. त्यानंतर आता सेक्टोरियल जर बघायचं झालं, सेक्टोरियल इंडेक्सेस काय म्हणतात? तर बघा आज ऑटो, मेटल आणि पी-एस-यू बँक हे 3 इंडायसेस आज 1% ते 2% पर्यंत प्लस होते. आता आपण पी-एस-यू बँकवर पुढे येऊया. ठीक आहे. तर चला बघूया आपण की एफ-आय-एसने आज काय ॲक्टिव्हिटी केली आहे. तर बघा एफ-आय-एस त्यांची सेलिंगची मालिका संपवण्याच्या काही मूडमध्ये सध्या तरी दिसत नाहीये. जवळ-जवळ आपल्याला 5 तारखेनंतरच काही याच्यामध्ये सुधारणा झाली तर दिसू शकते. आपल्याला फार आवश्यक आहे मित्रांनो. एफ-आय-एसचा पैसा जो आहे तो आपल्याला फार आवश्यक आहे. कारण त्यांची इन्व्हेस्टमेंट डॉलर्समध्ये होते. ओके. तर आपल्याला डॉलर्स आवश्यक आहेत. सध्या ते त्यांचं प्रॉफिट बुक करण्याच्या मूडमध्ये आहेत. तर आज बघा तुम्ही 30 तारीख होती एफ-आय-एसनी आज जवळ-जवळ 3,844 करोड रुपयांचा जो कॅशमध्ये सेलिंग केलेली आहे. ओके. आणि आपल्या घरेलू इंडायसेस म्हणजे म्युच्युअल फंड्सनी, डी-आय-एसनी आज 6,160 करोडच्या आसपास त्यांनी जे बायिंग केलेली आहे कॅश मार्केटमध्ये. आता जर या मंथमध्ये आता उद्याचा एकच ट्रेडिंग सेशन बाकी आहे, या डिसेंबर मंथचा. तर आतापर्यंत जवळ-जवळ 30,752 करोड रुपयाचा त्यांनी कॅशमध्ये माल विकलेला आहे, एफ-आय-एसनी. आणि डी-आय-एसनी जवळ-जवळ 72,860 करोडचा माल जो आहे कॅशमध्ये तो बाय केलेला आहे. तर याच्यावरून आपण समजू शकतो, की आपले डी-आय-एस जे आहेत, ते लागलेले आहेत, की आपण मार्केट होल्ड करून ठेवावं. जास्त खाली जाऊ देऊ नये. आणि मी तुम्हाला महत्त्वाचा लेव्हल सुद्धा सांगितलं होतं बघा. निफ्टीची तुम्ही मार्क करून ठेवली असेल, खूप महत्त्वाचा सपोर्ट आहे.
25,700. ओके. आणि बँक निफ्टीला एक 100 पॉइंटची रेंज आहे. 58,700 ते 58,800. ओके. तुम्ही बघा तिथूनच पुलबॅक मिळतोय. ओके. तर आज बँक निफ्टीवरती पण येऊ आपण. तर चला आज बघूया आपण की काय न्यूज आहे का? काही न्यूज आहे का? ओके. तसं बघा एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. जेवढे आपल्या भारतातले ब्रोकरेजेस आहेत किंवा गोल्डमॅन सॅक्स असेल, ओके. त्यानंतर बघा तुम्ही अ, आणखीनचे मोठमोठे ब्रोकरेज फर्म्स आहेत. ठीक आहे. HSBC असेल, गोल्डमॅन सॅक्स असतील. तर त्यांनी आपल्या इंडियन इक्विटीजला अपग्रेड टू ओव्हरवेट. ठीक आहे. त्यांनी अपग्रेड केलंय ओव्हरवेटमध्ये इंडियन इक्विटीजला. ठीक आहे. तर बघा आता ब्रोकरेजेसचं काय म्हणणं आहे, की डिसेंबर 2026 पर्यंत निफ्टी जे आहे ते आपल्याला 32,000 बघायला मिळेल आणि सेन्सेक्स जवळ-जवळ 1,07,000 पर्यंत जाण्याचे त्यांनी जे आपण म्हणतो ना प्रिडिक्शन केलंय. एनालिसिस त्यांचं हे म्हणतंय, की निफ्टी 32,000 आणि सेन्सेक्स 1,07,000 पर्यंत जाईल. ओके. तर काही याच्यात निगेटिव्ह न्यूज तर कुठल्याच नाहीये. बाकी तुम्ही बघू शकता, की जे आता सध्या जे ट्रम्प जे आहेत, ते सध्या लागलेले आहेत युक्रेन आणि रशियाची वॉर थांबवण्यामध्ये. ओके. आता काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न सुद्धा विचारला होता कॉन्फरन्समध्ये, की "सर तुम्हाला माहिती आहे का, की रशियाचे जे राष्ट्रपती आहे, तर युक्रेननी त्यांच्या जे रशियाला त्यांचं जे घर आहे, तिथे हमला केलाय ड्रोन्सनी." तर ते म्हटले, की "मला याच्याबद्दल काही माहितीच नाहीये." ठीक आहे, जे काही असेल ते व्हॉटएव्हर आपल्याला त्याचा काय परिणाम आहे, तो बघायला मिळेलच. ओके. तर बघा आता उद्या 31 डिसेंबर आहे. उद्या अमेरिकेचा संध्याकाळी 7 वाजता खूप महत्त्वाचा डेटा येणार आहे. त्याचा परिणाम आपल्याला परवा म्हणजे गुरुवारी सेन्सेक्सच्या एक्सपायरीच्या दिवशी बघायला मिळेल. अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स, बेरोजगारी भत्ता. ओके. मागच्या वीकमध्ये आला होता 2,14,000. ओके. तर आता थोडासा $3,000 वाढून येण्याची शक्यता आहे. फोरकास्ट त्यांचा असा आहे. तर याचा परिणाम जो आपल्याला तो गुरुवारच्या मार्केटवरती बघायला मिळेल. ओके. तर चला आपण थोडक्यात बघूया स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणतोय. तर बघा स्मॉल कॅप इंडेक्स आज एक हॅमर कॅन्डल सोबत क्लोजिंग दिली आहे. 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खालीच क्लोजिंग आहे. ओके. तर सध्या तरी लोअर हाय, लोअर लो. ओके. हा फॉर्मेशन या प्रकारचं कॅन्डल फॉर्मेशन सध्या आपल्याला स्मॉल कॅप निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके. मिड कॅप निफ्टी बघा काय करते. सेम आहे बघा तुम्ही तर लोअर हाय, लोअर लो. आज 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती मिड कॅप इंडेक्सने आज क्लोजिंग दिलेली आहे. हॅमर कॅन्डल सोबत क्लोजिंग दिली आहे. फॉलिंग 20 डे मध्ये जो 7,176 प्लेस आहे मिड कॅप इंडेक्समध्ये. तसं आपण येऊया आता आपल्या मेन याच्यावरती निफ्टी. बघा निफ्टी आज फ्लॅट क्लोज झाली. जिथे ओपन झाली तिथेच क्लोज झाली. कालच्या क्लोजिंगच्या जवळच आहे. ओके. डोजी कॅन्डल फॉर्मेशन झालेलं आहे. तर चला आता उद्या नवीन जानेवारीचा कॉन्ट्रॅक्ट सुरू होतोय. ओके. सीरीज नवीन सुरू होती जानेवारीची. तर निफ्टी उद्या काय महत्त्वाचा सपोर्ट रेझिस्टन्स आहे, ते आपण आता चेक करूया. तर चला मित्रांनो या लेव्हल्स मार्क करून घ्या. निफ्टीला पहिला सपोर्ट आहे 25,880. ओके. तो चेंज झालेला नाहीये. आजही आजही तुम्ही बघा निफ्टी खाली आली आपल्या सपोर्टवरती. खूप छान तिने होल्ड केलं आणि एकदम बूम पुल बॅक. ओके. तर दुसरा जो सपोर्ट आहे आपला, जर 25,880 इथे पुन्हा जर उद्या सपोर्ट घेतला, पुल बॅक येऊ शकतो. होल्ड केला तर आणि जर हा ब्रेक केला, तर 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पर्यंत आपल्याला निफ्टी जी आहे ती खाली येताना दिसू शकते. ती लेव्हल आहे 25,835. ओके. लेव्हल मार्क करून घ्या. पहिला रेझिस्टन्स निफ्टीला 25,990. 20 डेमा इथेच प्लेस आहे. फॉलिंग 20 डेमा. ओके. तो जर क्रॉस करून होल्ड केलं, तर 26,040 पर्यंत आपल्याला जे आहे निफ्टी जाताना दिसू शकते. ओके. जोपर्यंत 26,040 वरती होल्ड नाही करणार ना, ओके, कॉल रायटर्सच्या झोनला बायसेक्ट नाही करणार, तोपर्यंत थोडीशी फ्रेश बाईंग येणं शक्य नाहीये निफ्टीमध्ये. ओके. लेव्हल्स मार्क करून घेतले असतील. चला बँक निफ्टी आजचा हिरो होता बँक निफ्टी. पण त्याला कोणी स्पॉन्सर केलं? ओके. आज बँक निफ्टी बघा तुम्ही छान बाईंग आली आमच्या सपोर्ट पासून आपल्या. ओके. तर आता बघा बँक निफ्टी उद्या कसं काम करू शकते. प्लेसमेंट चेंज झालेली आहे. 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेलं आहे. ओके. शार्प ग्रीन कॅन्डल शार्प रिकव्हरी आली. पण या या रिकव्हरी मागे हिरो कोण आहे? त्याच्यावरही येतो मी. आधी लेव्हल मार्क करून घेऊ आपण. तर बघा उद्या
बँक निफ्टीला पहिला सपोर्ट आहे 59,000 सायकॉलॉजिकल लेवल पण आहे आणि ऑप्शन रायटर्स पुट रायटर्सचं तिथं चांगलं कन्व्हिक्शन आहे. ओके. कारण याची मंथली एक्सपायरी असते. हळू-हळू तेही बिल्डअप होईल. ओके. पहिला सपोर्ट आहे 59,000. तो जर ब्रेक केला, तर खाली 58,830 हा दुसरा सपोर्ट आहे. मेजर आणि इम्पोर्टंट सपोर्ट. ओके. 59,000 ची लेव्हल जर होल्ड केली, तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळू शकतो. पहिला रेझिस्टन्स बँक निफ्टीला 59,270 ही तीच रेंज आहे मित्रांनो. तुम्ही बघताय मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, की 58,270 ओके. इथपासून ते वरती 550 पर्यंत ही एक रेंज आहे. ओके. 270, 350, 550 बँक निफ्टीमध्ये जिथनं आपल्याला नेहमी रिजेक्शन बघायला मिळतं. तर आपण होप सो उद्या बँक निफ्टी काय करते ते आपल्याला कळेलच. तर बघा पहिला रेझिस्टन्स आहे 59,270 तो जर होल्ड केला तर वरती 59,430 पर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाताना दिसेल. जर इथनं प्राइस रिजेक्ट झाली तर तुम्ही सेल ट्रेड प्लॅन करू शकता 59,270 पासून. ओके. तर आता मी जे तुम्हाला आत्ताच बोललोय, की बँक निफ्टीला या रॅलीसाठी आज कोणी स्पॉन्सर केलं? तर आज या रॅली मागे हिरो होते एकच इंडेक्स पी-एस-यू बँक इंडेक्स. बघा तुम्ही पी-एस-यू बँक इंडेक्स जो आहे, पब्लिक सेक्टर बँक्स आज जवळ-जवळ 140 पॉइंटनी प्लस आहे पी-एस-यू इंडेक्स. जवळ-जवळ 2.25%. तर हा होता आजचा खरा हिरो बँक निफ्टीमध्ये जो आज आपल्याला रॅली बघायला मिळाली ती. ओके. तर चला आता बघूया की सेन्सेक्स काय म्हणताय. सेन्सेक्स परवा सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. आज सेन्सेक्सनी खूप छान पुलबॅक दिलाय 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज होतं. 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजचा खूप छान सपोर्ट घेतलाय. पहिला सपोर्ट तुम्ही मार्क करून घ्या सेन्सेक्समध्ये 84,550. ओके. हा सपोर्ट जर होल्ड केला, खाली आला उद्या सेन्सेक्स हा सपोर्ट जर होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळेल. हा जर ब्रेक केला तर 84,450 हा दुसरा सपोर्ट आहे सेन्सेक्समध्ये. पहिला रेझिस्टन्स 84,820 हा पहिला रेझिस्टन्स आहे. तो क्रॉस करून होल्ड केलं तर तुम्हाला 84,970 ते 85,000 पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स जाताना उद्या दिसू शकतो. ओके. तर या होत्या निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी महत्त्वाच्या लेव्हल्स. कुठलीही निगेटिव्ह न्यूज नाही मित्रांनो. फक्त प्रॉफिट बुकिंग चालू आहे एफ-आय-आयस कडनं. ओके. तर ते आपल्याला बघायला मिळतंय. बघूया आता उद्या बँक निफ्टी काय करते. आज खरं तर बँक निफ्टीला मेक ऑर ब्रेक डे होता. कारण खूप जवळ होती. ओके. बँक निफ्टी खूप जवळ होती आज. आपल्या 58,800च्या सपोर्टजवळ. खालीही आली त्याच्या 737 पर्यंत. तिथनं छान पुलबॅक मिळाला आणि तुम्ही बघताय परिणाम काय आहे. ओके. तर हा होता आउटलुक मार्केटचा. उद्या मार्केट कसं राहू शकतं आणि आणखीन एक गोष्ट उद्या आपलं मार्केट फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होण्याचे संकेत देत आहे आजच्या डेटानुसार. ग्लोबल मार्केट फ्लॅट आहे मित्रांनो. ग्लोबल मार्केट सुद्धा शांत आहे. पण आपलं मार्केट उद्या फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होण्याचे संकेत देत आहे. तर लेव्हल टू लेव्हल ट्रेड करा मित्रांनो. मी कुठलाही बाय सेल सल्ला देत नाही. ओके. कोणाकडनं पैसे सुद्धा घेत नाही. फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज द्यायचं माझं काम आहे आणि तुमच्या आशीर्वादाने ते खूप चांगल्यारीत्या माझ्या हातून होतंय. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स, न्यूज तुमच्याकडनं मिस होणार नाही. ओके. उद्या फ्युचर अँड ऑप्शनमध्ये मोठा बदल होतोय. त्याचा मी ऑलरेडी YouTubeवरती, Instagramवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो जाऊन नक्की बघा. जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला मदत करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.